लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात बऱ्याच महिलांचे काही प्रश्न आहेत की आमचे DBT ॲक्टिव्ह 25 तारखेपर्यंत झाले नाही, म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत, किंवा आमचे अप्रूव्हल हे 26 ऑगस्टपर्यंत झाले नाही, किंवा आमचे अप्रूव्हल होऊनही अजूनही आमचे पैसे आले नाहीत, किंवा आमचे अप्रूव्हल होऊनही कोणत्या बँकेत पैसे आलेत हे कसे पाहायचे, आमचा DBT ॲक्टिव्ह आहे का नाही हे कसे पाहायचे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर पाहूयात. पहिला प्रश्न म्हणजे आमचे अप्रूव्हल होऊन सुद्धा अजून पैसे आले नाहीत. आता यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं फक्त जर अप्रूव्हल असा मेसेज तुम्हाला 26 तारखेच्या अगोदर आला असेल तर तुमचे पैसे येणार. त्याच्याबरोबर त्याची एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा DBT ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा जर DBT ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि तुम्ही फॉर्म जर 26 ऑगस्टच्या आतमध्ये भरला असेल किंवा 26 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला अप्रूव्हल असा मेसेज आला असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. पैसे येण्याची डेट होती सेकंड हप्ता हा 29, 30 आणि 31. आता 29, 30 हे तर गेले आहेत. बऱ्याच महिलांना, बऱ्याच बहिणींना या कालावधीमध्ये पैसेही आले आहेत या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये. परंतु अजून बऱ्याच महिलांचे पैसे राहिले आहेत की ज्या महिलांचे अप्रूव्हल होऊन DBT सुद्धा ॲक्टिव्ह आहे, अशा महिलांचे अजूनही पैसे आले नाहीत. तर अशा महिलांचे पैसे आज रात्री 12 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही वेळेस याचा मेसेज हा येत नाही, म्हणजे पैसे तुमचे आले की तुम्ही मेसेजची वाट पाहता की मेसेज आला की नाही, परंतु काही वेळ मेसेज येत नाही. तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा की तुमचा अकाउंट बॅलन्स किती आहे, तुमचे पैसे आले आहेत की नाही. बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर तुम्हाला समजेल. बऱ्याच वेळी याचा मेसेज येत नाही. बऱ्याच महिलांच्या बाबतीत असे झाले आहे. पुन्हा त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केल्या तर पाहिले तर पैसे त्यांचे आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही म्हणतात की आमचे पैसे आले नाहीत. त्यांचे बरेच अकाउंट असतात. एका महिलेचे 2 ते 3 अकाउंट असतात. त्यामध्ये त्या म्हणतात की आम्ही फक्त हा अकाउंट फॉर्म भरताना सबमिट केला आहे, ह्या अकाउंटची इन्फॉर्मेशन सबमिट केली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या अकाउंटची इन्फॉर्मेशन सबमिट केले आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुमचे DBT ॲक्टिव्ह कोणत्या अकाउंटचे आहेत त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक असं एक्झाम्पल आहे की मीच त्याचा फॉर्म भरला होता. असं एक्झाम्पल आहे की त्यांनी माझ्याकडे जे बँक डिटेल आहे ते एका बँक अकाउंटचे दिले होते, तर त्याला दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत. म्हणजे त्याचे खूप जुने अकाउंट होते आणि त्या बँक अकाउंटशी त्याचा DBT हा त्या महिलेचा ॲक्टिव्ह होता आणि त्या अकाउंटमध्ये त्या महिलेला पैसे गेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की इतक्या जुन्या बँकेत तुम्ही जाऊन चौकशी करणार नाही, तुम्ही बोलणार की इतक्या जुन्या अकाउंटमध्ये कसे पैसे येतील. परंतु तुम्ही तुमचे जेवढी काही अकाउंट आहेत त्याच्यामध्ये चौकशी करा. काही वेळा मेसेज हा येत नाही. कोणत्याही तुमच्या जुन्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात, कारण तुमचा DBT ॲक्टिव्ह हा त्या अकाउंटसोबत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला त्या बँकेत चौकशी करणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला मेसेज येईल किंवा नाही, मेसेजच्या भरोश्यावर बसू नका. तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करून पाहू शकता की तुमचे पैसे हे आले आहेत का नाही. दुसरा प्रश्न म्हणजे आमचा DBT ॲक्टिव्ह हा 27 तारखेला झाला आहे, फॉर्म अप्रूव्हल हा 26 तारखेला झाला आहे. आता फॉर्म अप्रूव्हल बरोबर आहे, फॉर्म अप्रूव्हल 26 तारखेला बरोबर आहे, परंतु तुमचा जर DBT 27 तारखेला ॲक्टिव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण जर DBT 27 तारखेला ॲक्टिव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे का येणार नाहीत, तर DBT हा 25 तारखेला ॲक्टिव्ह होणे गरजेचे होते. कारण तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपले बँक अकाउंट आणि गव्हर्नमेंटचे जे अकाउंट आहे ते जॉईन व्हायला कमीत कमी 3 ते 4 दिवसाचा वेळ लागतो. आणि ते 3 ते 4 दिवस बघा, आता 29 तारखेपासून पैसे वितरित करायला सुरुवात केली आणि 25 तारखेला तुमचा DBT ॲक्टिव्ह असणे गरजेचे होते. मध्ये 2 ते 3 दिवसाचा
वेळ होता, यामध्ये त्यांना तेवढे दिवस जातात की त्यांचे गव्हर्नमेंटच्याने आपले बँक अकाउंट हे जॉईन होण्याच्या प्रोसेसला. त्यामुळे तुमचा DBT ॲक्टिव्ह हा 25 तारखेलाच असणे गरजेचे होते, तरच तुमचे पैसे हे येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आमचे आता DBT ॲक्टिव्ह आत्ता झाले आहे आणि आमचा फॉर्म अगोदरच भरलेला आहे, तर आता यांनी प्रतीक्षा करायची, कारण यांचे पैसे येणार नाहीत असं नाही, यांचे पैसे येणार, यांचे पैसे पुढे येणार. पुढची जी इन्स्टॉलमेंट असेल, आता यानंतरची ही सेकंड इन्स्टॉलमेंट झाली, यानंतरची जी थर्ड इन्स्टॉलमेंट असेल त्यामध्ये त्यांचे पैसे नक्की येणार, कारण ही योजना कुठेही थांबणार नाही असे मुख्यमंत्री साहेबांनी कालच घोषित केले आहे. त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत, म्हणजे अजूनही फॉर्म भरायचे काही कारणास्तव राहिले आहेत. काहींच्या आधार कार्डचा प्रॉब्लेम असल्यामुळे, काहींचा राशन कार्डचा प्रॉब्लेम असल्यामुळे, काहींचा नेम चेंजिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच महिलांचे फॉर्म हे भरायचे राहिले आहेत. या महिलांसाठी सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी कालच घोषित केले आहे की 31 ऑगस्ट ही जी लास्ट डेट दिली होती फॉर्म भरण्याची, ती लास्ट डेट नाही असं एक मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केले आहे. या योजनेला कोणतीही लास्ट डेट नाही. तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हापासून तुमचे मन पकडून तुमचं जे इन्स्टॉलमेंट आहे ती तुमच्या खात्यामध्ये वर्ग करायला सुरुवात होणार आहे. कारण तुम्ही जर समजा काही महिलाच्या अजून 15 दिवसाने जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन तुम्ही अजून 15 दिवसांनी फॉर्म भरला तरीही तुमच्या खात्यामध्ये पुढची इन्स्टॉलमेंट ही येणार आहे. असं नाही की तुम्ही या अगोदर फॉर्म नाही भरला म्हणून तुमचे पुढचे कोणतीच इन्स्टॉलमेंट येणार नाही. जर तुमचं चुकून अजूनही DBT ॲक्टिव्ह करायचं राहिलं असेल तर तुम्ही इथून पुढे जरी DBT ॲक्टिव्ह केलं तरी तुम्हाला पुढची इन्स्टॉलमेंट ही येणार आहे. त्यामुळे या बाबतीत टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. या बाबतीत याच्या अगोदरचं एक विधान होतं की 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे, परंतु आत्ता तसे नाही. मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केले आहे 31 ऑगस्ट नाही तर तुम्ही कधीही फॉर्म हे भरू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे थर्ड इन्स्टॉलमेंट कधी येणार. आता 3,000ची पहिली इन्स्टॉलमेंट झाली, नंतर आता सेकंड इन्स्टॉलमेंट. 3,000ची पहिली इन्स्टॉलमेंट होती ती 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीत झाली. आता सेकंड इन्स्टॉलमेंट 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत झाली. आता थर्ड इन्स्टॉलमेंट ही कोणत्या कालावधीत होणार तर 5 सप्टेंबरपासून थर्ड इन्स्टॉलमेंट होण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. आणखी फिक्स तारीख ही झालेली नाही, परंतु 5 सप्टेंबरपासून थर्ड इन्स्टॉलमेंट ही महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे सांगितले जात आहे, परंतु ही तारीख अजूनही फिक्स नाही. परंतु सप्टेंबरमध्ये थर्ड इन्स्टॉलमेंट हे नक्की तुमच्या खात्यामध्ये वितरित ही होणार आहे. त्यामुळे अजूनही कोणाचे जर DBT ॲक्टिव्ह करायचा राहिला असेल, फॉर्म भरायचा राहिला असेल, फॉर्म अप्रूव्हलसाठी काही प्रॉब्लेम आला असेल, काही रिजेक्ट फॉर्म झाला असेल तर एडिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म एडिट करून पुन्हा तो फॉर्म सबमिट करा. त्यामुळे तुमचं थर्ड इन्स्टॉलमेंट तरी नक्की तुमच्या खात्यामध्ये वर्ग होईल. त्यानंतर DBT तुमचा ॲक्टिव्ह आहे की नाही हे कसे पाहायचे तर पहा. तर DBT ॲक्टिव्ह आहे की नाही पाहूयात. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा NPCI वरती क्लिक करा ब्राउझरवरती जाऊन. त्यानंतर कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर भारत आधार सीडिंग यावरती क्लिक करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तिसरं ऑप्शन आहे गेट मॅपिंग आधार, यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो नंबर टाका. त्यानंतर पुढे कॅप्चा टाका, सबमिट करा. जर तुम्हाला असा स्टेटस येत असेल म्हणजे एनेबल टू DBT असा स्टेटस येत असेल तर तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे असे समजा. आणि ती कोणत्या बँकमध्ये ॲक्टिव्ह आहे तिथं बँक खाली येते पहा की बँक ऑफ इंडिया. आता हे फॉर एक्झाम्पल हे घेतलं आहे, त्याची बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे आधार सीडिंग आहे म्हणजेच DBT जे ॲक्टिव्ह आहे ते बँक ऑफ इंडियासोबत आहे. हे पहा तिथं दिलं आहे बघा बँक ऑफ इंडिया खाली, आणि वरती दिलं आहे एनेबल टू DBT. सो असं जर तुमचं DBTचं स्टेटस असेल तर तुमचे पैसे आज संध्याकाळपर्यंत म्हणजेच 31 तारखेच्या संध्याकाळ रात्रीपर्यंत येऊन जाते. हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.